मुंबई लोकलमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून खूप लाज वाटते। मागच्याच वर्षी ह्याच महिन्यात मुंबई लोकलबद्दल खुद्द उच्च न्यायालयाने हे मत मांडलं होतं। जनावरांनाही एक शिस्त असावी, पण माणसांचं काय? हे विचारण्याचं कारण ठाण्यातल्या मुंब्र्यात झालेला अपघात। 9 जून 2025ला सकाळी 9:15च्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेच्या मार्गावर कसाऱ्याहून CSMTकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या लोकलमधून प्रवासी खाली पडले। आत्तापर्यंत 4 जण गेलेत आणि 10 ते 12 जण जखमी झालेत। वर्षानुवर्ष मुंबईचं स्पिरिट ह्या नावाने हे सगळं खपवलं जातं। ह्याच निमित्ताने रेल्वेशी, विशेषतः मुंबई रेल्वेशी संबंधित समस्या आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी चर्चा करूया। राजकारण्यांचं काय मत आहे हेही जाणून घेऊया। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक आणि शेअर सुद्धा करा। नमस्कार, मी सलोनी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। अति गर्दी, अति उकाडा आणि त्यात वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचण्याचं आव्हान। बेस्ट बस असेल किंवा मग लोकल, जिला लाईफ लाईन म्हणतात। खरं तर तिला डेथ लाईन म्हणावं का, ते आम्ही तुमच्यावर सोडत आहोत। पण मुंब्रामध्ये जो लोकल दरवाजात उभे राहिलेल्या लोकांचा पडून मृत्यू झाला, त्यानंतर पुन्हा लोकलच्या दुरवस्थेची चर्चा सुरू झाली। अधूनमधून अशा चर्चा होतच असतात। एकतर पावसाळ्याचे दिवस आता सुरू होतील, मग पाणी तुंबलं म्हणून लोकल्स उशिरा धावतील। त्यातल्या त्यात पश्चिम रेल्वे फारशी प्रभावित होत नाही, पण मध्ये मध्ये कुठेतरी अडकलेली असते आणि हार्बर तर पार कोलमडून जाते। इतर वेळेलाही याच लाईन्स आपल्या वेळा अजिबात पाळत नाहीत, हा नेहमीचा अनुभव आहे। मध्य रेल्वेची ही बेशिस्त आता प्रवाशांच्या जीवावर उठली आहे। सकाळ आणि संध्याकाळच्या म्हणजे पीक अवर्सला प्रवाशांची संख्या प्रचंड असते, इतकी की दरवाजांजवळ लटकून प्रवास करावा लागतो। त्यात जर का 2 फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारच्या रुळांवरून गेल्या तर काय होऊ शकतं याची कल्पनाही करवत नाही। लोक मेल्यावरच मरेला जाग येणार का असा संताप प्रवासी व्यक्त करतायत। अपघाताच्या प्रमाणावर कंट्रोल नाही। मुंबई लोकलमधून रोज अंदाजे 63 लाख प्रवासी प्रवास करतात। मध्य रेल्वेवर गेल्या 7 वर्षात 150 फेऱ्या वाढवल्या गेल्यात, तरी प्रवाशांची वाढती संख्या यंत्रणेवर प्रचंड प्रेशर टाकते। 2023 मध्ये सरासरी 2590 जणांचा मृत्यू झाल्याचं रेल्वे पोलिसांच्या अहवालात म्हटलंय। हा आकडा गृहीत धरला तर रोजचे मृत्यू होतात सरासरी 7। पहलगाममध्ये किती लोक मृत्युमुखी पडले? 26, बरोबर। त्याचा पाकिस्तानशी संबंध होता म्हणून आपल्याला राग अनावर झाला। मग इथे तर रोज मृत्यू होत आहे, काय करायचं? जखमींचं प्रमाणही तेच। ह्याच वर्षात म्हणजे 2023 मध्ये जखमींचं प्रमाण आहे 2441 प्रवासी। ह्यावर रेल्वे काय उपाययोजना करते? कारण प्रमाण तर कमी झालेलं अजिबात दिसत नाहीये। सुरक्षा यंत्रणा राम भरोसे। मुंब्रा अपघातानंतर 2 ट्रॅकमधलं अंतर मोजलं जातंय। दरवाजांच्या बाबतीत काही निर्णय होणार आहेत, म्हणजे सध्याच्या लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे नाही आहेत। लोखंडी दरवाजे जड आहेत आणि ते गर्दीच्या वेळी बंद होऊ शकत नाहीत। प्रकल्प रखडले। कळवा ऐरोली लिंक, कुर्ला ते कल्याण दरम्यान अतिरिक्त मार्गिका, नवीन लोकल ट्रेन, या सगळ्या गोष्टी कधी होणार आहेत हा प्रश्न आहे। अनियंत्रित प्रवेश रोखणं शक्य? मेट्रोने प्रवास करताना तुम्हाला आधी तिकीट दाखवावं लागतं, त्यानंतरच तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जाता येतं। हाच नियम लोकलला करणं गरजेचं झालंय। अनियंत्रित गर्दी मृत्यूचं प्रमाण वाढवतच राहणार आहे। यात रेल्वेला आपली जबाबदारी अजिबात झटकता येणार नाही। स्टेशनवर स्वयंचलित तिकीट तपासणी यंत्रणा किंवा प्रवेश नियंत्रण नियमन करणं आवश्यक बनलंय। लोकलवर मेल आणि एक्सप्रेसचं अतिक्रमण। मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देण्याचा कार्यक्रम दिवसभर चालतो, पण गर्दीच्या वेळी याचा फटका अधिक बसतो। रेल्वे ट्रॅक नाहीत का? तर तेही आहेत। सध्याची स्थिती बघा, कुर्ला ते कल्याण जवळपास 6 रेल्वे ट्रॅक आहेत, त्यात 4 ट्रॅक लोकलसाठी आरक्षित आहेत। असं असतानाही त्यावर मेल गाड्या सोडल्या जातात। दिवा नवा ट्रॅक झाल्यावर ठाण्यापर्यंत लोकल वाढवायला पाहिजे होत्या, पण नव्या ट्रॅकवर सुद्धा मेल एक्सप्रेस चालवल्या जातात। गर्दीच्या वेळी किंवा उशिरा ह्या गाड्या मुंबईत येतात आणि मग गर्दी उसळते। ह्यात साधी गोष्ट आहे, ती अशी की लोकल आणि मेल तसंच एक्सप्रेसचा ट्रॅक हा वेगळा असला पाहिजे। दुसरं म्हणजे सगळ्याच मेल एक्सप्रेस
CSMT पर्यंत आणण्याची गरजच नाहीये. कल्याण, वाशी, बोरिवली किंवा मग तिकडे पनवेल वगैरे पर्यंतच असाव्यात, म्हणजे अतिरिक्त ताण कमी होईल. मुंबईच्या समस्या दिल्लीतून कशा सुटणार? रेल्वेत हिंदी भाषिकांची मेजॉरिटी आपल्याला माहीत आहेच. या रेल्वेचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात. त्यामुळे स्थानिक समस्या ज्या झटपट सोडवल्या पाहिजेत त्या खोळंबून राहतात. हाच सवाल मुंबई रेल्वे प्रवासी संघानं केलेला आहे. सोबतच स्वतंत्र मुंबई लोकल प्रशासनाची मागणी सुद्धा केली आहे. सुरुवातीला 1990च्या दशकात काही ठिकाणी ही कल्पना मांडली गेली होती, पण यावर अधिक ठोस चर्चा आणि मागणी 2000 नंतर, विशेषतः 2006च्या मुंबईत झालेल्या लोकल बॉम्बस्फोटानंतर जोर धरू लागली. सुरक्षा वेळेचं पालन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असल्याचं लक्षात आलं. 2020च्या आसपास मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA कडूनही काही सूचनांमध्ये ही कल्पना आली होती की स्वतंत्र लोकल प्रशासनामुळे नियोजन अधिक प्रभावी होईल, पण ती अजून पूर्ण झालेली नाही. होईल की नाही तेही माहीत नाही. बाहेरून येणाऱ्यांवर नियंत्रण कधी? जो तो मुंबईच्या दिशेने येतोय, मग पश्चिम बंगाल असोत, ओडिशा असो, दाक्षिणात्य राज्यातले असतील किंवा मग UP बिहार, शैक्षणिक पात्रता असो नसो, मुंबईत येऊन पोट भरायचे. अशा स्थलांतरितांवर सरकारचं, रेल्वेचं कोणतंही नियंत्रण नाहीये. कुठले कठोर नियम नाहीयेत. तसाच संचार स्वातंत्र्याचा गैरफायदा कसा घेतला जातो याचं उदाहरण ह्यापेक्षा अजून जास्त काय असू शकतं? महाराष्ट्राबाहेरच्या कुठल्याही नागरिकाला मुंबईत येण्यासाठी रोजगारासंबंधीची पुरेशी कागदपत्र असल्याशिवाय प्रवेशच देता कामा नये. स्किल बेस्ड मायग्रेशन इथेच गरजेचं आहे. संचार स्वातंत्र्याच्या नावाखाली जी घुसखोरी सुरू आहे त्याचं कुठेही समर्थन होऊच शकत नाही, कारण मुंबई ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे सक्ती गरजेची बनली आहे. शहर नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब. मुंबई आणि ठाण्यासारखी शहरे पाहिल्यावर ती ज्या अस्ताव्यस्त, अस्वच्छ पद्धतीने वाढतायत, त्यावरून टाउन प्लॅनिंग नावाचा काही प्रकार आहे की नाही? रस्ते नीट नाही, पार्किंग तर मुंबईकरांसाठी पाकिटमारी आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था तिथेही आनंदी आनंद आहे. बेस्टचं नाव आता वर्स्ट ठेवायचंच बाकी राहिलंय. बसचं प्रमाण अत्यंत कमी आहे. त्या बस वेळेवर नसतात. चलो ॲप अत्यंत सुमार दर्जाचं आहे. त्यात आता तिकीट दर वाढवलाय. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना सक्तीनं बंदी घालण्याच्या ऐवजी त्यांना ओला, उबर, टॅक्सी आणि रिक्षाचं लायसन्स अक्षरशः वाटलं जातंय, ज्यामुळे ट्रॅफिक जाम तर होत आहेतच, पण प्रदूषणही धोकादायक पातळीवर पोहोचलंय. हे सगळं सक्तीनं आवरलं पाहिजे. मुंबईवरचा ताण आणि पर्यायी व्यवस्था. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई तयार केली. ते एक सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जात आहे, पण लोक तिथे राहतात आणि मुंबईत येऊन काम करतात. शेवटी तेच होते जे नाही व्हायला पाहिजे. ऑफिसची ठिकाणं बदलली पाहिजेत, कामाच्या वेळा बदलल्या पाहिजेत. नवी मुंबईसारखं पर्यायी शहर वसवलं पाहिजे, जिथे सरकारी तसेच कॉर्पोरेट ऑफिसेस असायला पाहिजेत. ह्यामुळे गर्दीचं नियोजन होईल आणि लोकलवरचा अनावश्यक भार कमी तरी होईल. जसं बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री असताना उरणला सरकारी कार्यालय हलवण्याचा निर्णय झाला होता, पण पुढे काहीच झालं नाही. आज अशी परिस्थिती आहे की UP बिहारी सोडा, भूमिपुत्राला म्हणजेच मराठी माणसाला ह्या लोकलमधून धक्केकात, किड्या मुंग्यांसारखं किंवा मग अगदी कोर्ट म्हणतं तसं जनावरांसारखं जगावं लागतंय, प्रवास करावा लागतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यावर काहीतरी तोडगा काढतील अशी आशा आपण करूया. राजकारण नाही तरच नवल. रेल्वे अपघातात 4-5 जण दगावले आणि लगेच सुरू झालं राजकारण. प्रत्येक जण आपल्या परीने कोणावर ना कोणावर टीका करतोच आहे. रेल्वेला मुंबईतून मोठा महसूल मिळतो, तरीही मुंबईकर जीव मुठीत धरून प्रवास करतात. आता आहे त्या तिकिटात ACचा प्रवास देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दुसरा एक विषय ज्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या रेल्वेच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केलाय. लोक आतमध्ये गुदमरून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर सरकारला एवढं डोकं नक्कीच आहे असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सगळ्या समस्यांवर रेल्वे काही उपाय करणार का ते येत्या काळात समजेलच. अजून एक गोष्ट म्हणजे जे उपाय रेल्वे करते त्या रेल्वेतले किती अधिकारी किंवा निर्णय घेणारे या गर्दीतून प्रवास करतात. कारण साधी गोष्ट आहे, उपाय करताना होणाऱ्या त्रासाची जाणीवही असायला हवी, त्याचा अनुभव घेतलेला असावा.
तरच उपाययोजना प्रभावी होईल. बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प चांगले असले तरी बेसिक कच्चं असून कसं चालेल? म्हणजे आधी सर्वसामान्यांच्या सुविधा चांगल्या कराव्यात, मग टप्प्याटप्प्याने प्रीमियम सेवा सुरू कराव्यात. हे लॉजिक सर्वसामान्य माणसाला कळतं, पण राजकारण्यांना कळत नाही किंवा त्यांना ते समजून घ्यायचंच नाही असं म्हणावं लागेल. मुंबईची लोकल आणि एकूणच वाहतूक व्यवस्थेचा तुम्हाला कधी आणि कसा फटका बसतोय किंवा बसलाय ते आम्हाला सांगा, आणि यावर काय उपाय सरकारने, रेल्वेने केले पाहिजेत ते देखील सुचवा. म्हणजे सरकारमधल्या कुणी हा व्हिडिओ पाहिला तरी किमान आपल्या सगळ्यांचे सजेशन्स तरी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आशा करूया काहीतरी चांगली पावलं उचलली जातील. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.